नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2022 इयत्ता दुसरी या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विविध प्रश्नांचे जे आहेत त्यांचे उत्तर कोणते आहेत ते. तुम्ही देखील तुमच्या बरोबर जर प्रश्नपत्रिका असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न चुकलेले आहेत किंवा बरोबर आहेत ते चेक करा. म्हणजे तुम्हाला आजच तुम्हाला किती मार्क मिळतील, किती गुण मिळतील याचा अंदाज येईल. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यासारखे अभ्यासाचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर या चॅनलच्या खाली सबस्क्राईब जे लाल बटन आहे त्याला दाबा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. पहा, यामध्ये विभाग पहिला, याच्यामध्ये भाषा मराठी या विषयाचा आपण विभाग पाहू. याच्यामध्ये एक उतार आपल्याला दिलेला आहे. हा उतार आपण सगळ्यांनी वाचलाच असेल, प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तो आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी फक्त प्रश्न आणि योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक तो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे. पहा, अ, ब आणि क. पहा, अ हे ब आणि क. अ पावसाळा, ब उन्हाळा आणि क हिवाळा. हे तिन्ही देखील ऋतू आहेत. हे आपल्या देशातील मुख्य ऋतू आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पाहू आता प्रश्न क्रमांक दुसरा, वरील उतार्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर पहा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. पावसाळ्यात कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 गणित हा शब्द दिलेला आहे जो की अशुद्ध आहे, कारण की न ला आपण पहिली वेलांटी देत असतो. तर या ठिकाणी तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील पर्यायातून लिंगासंबंधी चुकीची जोडी शोधा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा बरोबर पर्याय आहे. मेंढा म्हैस ही चुकीची जोडी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील अर्थाची योग्य म्हण दिलेल्या पर्यायातून शोधा. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय आहे 2, बळी तो कान पिळी. त्यानंतर पाहू आपण 6वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पिल्लूदर्शक शब्द शोधा. गाय हंबरताच तिचे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे गायीचे काय असते, वासरू, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. पहा, वाक्य दिलेले आहे, भारतात उंच पर्वत आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे विशेषण म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं विशेष सांगितलेलं असतं. पर्वत आहे पण तो कसा आहे, उंच आहे, म्हणजे या ठिकाणी उंच हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय. तर यानंतर आता आपण पाहूया प्रश्न 8वा, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा. विरुद्धार्थी याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, सुंदर कुरूप. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. आपला राष्ट्रीय प्राणी जर वाघ आहे तर आपला राष्ट्रीय पक्षी काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 मोर. त्यानंतर 10वा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही, तो पर्याय शोधा. आई बागेतील झाडांना पाणी घालू का, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये उद्गार चिन्ह वापरलेलं नाही, कारण की तोंडचे जसे आहेत तसे वाक्य ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस उद्गार चिन्हाचा आपण तिथं वापर करतो. मग फक्त इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला आहे, काय राहिले फक्त इथं उद्गार चिन्हावर राहिलेलं आहे. त्यानंतर म्हणजे 10चा एक पर्याय. त्यानंतर या ठिकाणी 11वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा सण जानेवारी महिन्यात येतो, तर याचं उत्तर आहे मकर संक्रांत. पर्याय क्रमांक 3. 12चा पहा, या सणाला मुले टिंबटिंब उडवतात. काय उडवतात, पतंग. मकर संक्रांतीला आहे ना, सुसंगत वाक्याचा परिच्छेद याच्यामध्ये आहे. या वाक्यांचा एकमेकांशी संदर्भ असतो. मग आता मकर संक्रांत जर आली तर या सणाला मुले टिंबटिंब उडवतात, तर याचा पतंग हा पर्याय आहे, म्हणजे 12चं 2. त्यानंतर पहा आता 13वा प्रश्न आहे, तिळगुळ देऊन टिंबटिंब बोलण्याचा संदेश दिला जातो. तिळगुळ देऊन आपण काय बोलतो, गोड गोड. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 13चा प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून वचनासंबंधी योग्य जोडीचा पर्याय शोधा. फुलपाखरू, फुलपाखरे
हा जो आहे हा पर्याय बरोबर आहे. 14चं 1. त्यानंतर 15 गुहा कोणासाठी, तर योग्य चित्राचा पर्यायातून शोधा. तर गुहामध्ये कोण राहतं, आपल्या सर्वांना माहिती वाघ. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, खालील वजाबाकीच्या उदाहरणात स्टार दिलेला फुल्ली दिलेली आहे च्या जागी कोणता अंक येईल. तर याच्यामध्ये आपण जर या ठिकाणी 7 जरी लिहिला, इथंही 7 लिहिला, तर तरी देखील 7 वजा 0 7च येणार. 7 वजा 0 7च येणार. इथं 4 जरी वापरला तरी तसंच येईल. 2 जरी वापरला तरी तसंच येईल. म्हणजे या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला पर्याय योग्य आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा. पहा, याच्यामध्ये आपल्याला अक्षरी आणि अंकी जे आहे ते संख्या दिलेल्या आहे, त्यांचे पर्याय दिले. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 19 आणि इकडे 91 दिलेली, ही चुकीची जोडी आहे, अयोग्य जोडी आहे. म्हणून 17चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी एकूण किती गुणाकार बरोबर आहेत. यामध्ये आपण गुणाकार केले, सगळे जर पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की 3 गुणाकार जे आहेत ते बरोबर आहेत. पहा, 4 पंचे 20, 7 दुने 14, त्याच्यानंतर 6 एक 6, हे जे 3 पर्याय आहेत हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीला टिंबटिंब कडा व टिंबटिंब कोपरे आहे. तर या ठिकाणी 0 कडा व 0 कोपरे असं उत्तर त्याचं आहे. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 2 अंकी विचारलेली आहे. तर 10 ही 2 अंकी आहे, पण ती सम आहे. 1 अंकी आहे 99 आणि त्याच्यापेक्षा अगोदर काय आहे ते 11. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर रॉबर्ट जवळ 5 रुपयांची 5 नाणी, 20 रुपयांची 1 नोट आणि 50 रुपयांची 1 नोट आहे. तर रॉबर्ट जवळ एकूण किती रुपये आहेत. तर याचा उत्तर आहे 95. पर्याय क्रमांक 3. आता पहा, 23वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. तर याच्यामध्ये आपले चित्र दिलेले आहे आणि त्याचं आकाराचं नाव खाली दिलेलं आहे. पहा, गोल, दंडगोल, शंकू हे बरोबर आहे. तर इष्टिकाची ती आईस्क्रीम दिलेली आहे. आता आईस्क्रीम काही इष्टिकाची ती सारखी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. तर फक्त अपर्यायामधील 34, 53 आणि 67 हे जे आहेत हे चढत्या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण लिहायचं आहे. त्यानंतर आदर्श शाळेतील 57 मुलांपैकी 39 मुले सहलीला गेली, तर किती मुले सहलीला गेली नाहीत. या ठिकाणी उत्तर आहे आपलं 18. पर्याय क्रमांक 4. पहा, 26 प्रश्न क्रमांक 26, 5:45 वाजले हे दर्शवणारे घड्याळातून पर्याय शोधा. आता पहा, इथं खाली 4 घड्याळ दिलेले आहेत, त्याच्यापैकी पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. याच्यामध्ये आपल्याला 5:45 दाखवलेले आहेत. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. 4 दशक म्हणजे 40 झाले आणि 9 एकक 49 झाले. 49 आणि इकडे आहेत 7 दशक म्हणजे 70. या ठिकाणी 70 हे मोठे आहे, त्यामुळे 1 नंबरचं चिन्ह पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपण चिन्ह लिहायचं, म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 28 प्रश्न, याच्यामध्ये खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर 8 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर इथे आहे. 29 खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. तर याच्यामध्ये आपण लक्षात येतं की प्रत्येक वेळेस वर्तुळानंतर चौरस आलेला आहे. पहा, इथं वर्तुळानंतर चौरस आलेला आहे, म्हणजे हे क्रमच आहे. त्रिकोण, वर्तुळ, चौरस, स्वास्तिक, त्यानंतर पंचकोन, त्रिकोण, वर्तुळ, चौरस, स्वास्तिक, पंचकोन असा याचा क्रम आहे. परत त्रिकोण, वर्तुळ, चौरस म्हणजे त्याचे जे 4 भाग केलेले आहेत तो चौरस, त्यानंतर परत स्वास्तिक, पंचकोन अशा या प्रकारचे. म्हणजे या ठिकाणी 29चा पर्याय क्रमांक आहे 2. 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात जास्त कमी दिवस असतात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लीप वर्ष असतं त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात कमी दिवस नसतात. मालती काकूंनी 15 लिटर तेलाच्या डब्यातील 7 लिटर तेल दिवाळी फराळासाठी वापरले, तर त्यांच्याकडे एकूण किती लिटर तेल शिल्लक राहिले. या ठिकाणी वजाबाकी करायची आहे आणि आपलं उत्तर येतं आहे 8. म्हणजे पर्याय क्रमांक 2
हे बरोबर पर्याय आहे. 32वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2. तर 19. खालीलपैकी कोणती वस्तू घनगळते? तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, जी की वस्तू आहे ती घनगळू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे? पहा, या ठिकाणी हा आयत आहे, पंचकोन, त्रिकोण, या ठिकाणी चौरस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे उत्तर. त्यानंतर 35वा प्रश्न, एक अंकी सर्वात मोठ्या संख्येत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळवली तर उत्तर काय येईल? यामध्ये बघा, आता एक अंकी सर्वात मोठ्या संख्येत, एक अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे? 9 आहे. तर 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या विचारलेले पहा, सम तर 10 आहे पण विषम किती? 11. म्हणजे अगोदरचे 9 आणि हे 11 किती झालेले आहेत? 20. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 36वा प्रश्न आहे, पहा, 4 बॉक्स दिलेले, तर प्रत्येकाच्या मध्ये प्लस प्लस म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे आणि उत्तर दिलं आहे 16. तर चौरसच्या जागी पर्यायातील कोणता अंक योग्य ठरेल? याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जर आपण 4 लिहिला तर 4, 4, 8 आणि 4, 12 आणि 4, 16 अशा प्रकारे बरोबर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 37वा प्रश्न आहे, खालील नोट ओळखा. आपण नोट लक्षात घेतली, 20ची नोट आहे. चित्रातील नोट इतकी म्हणजे 20 इतकी रक्कम होण्यासाठी 2 रुपयाची किती नाणी लागतील? 2-2 रुपये जर आपण टाकत राहिलं तर असे एकूण 10 नाणे टाकावे लागतील, त्यावेळेस 20 रुपये होतील. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 38वा प्रश्न, किलोमीटर या एककात खालीलपैकी कशाचे मोजमाप करणे योग्य ठरेल? आहे की नाही? याच्यामध्ये प्रश्न उत्तर आहे, उत्तर क्रमांक 4, 2 गावातील अंतर हा पर्याय योग्य आहे. 39वा, कार्तिक जवळ क्ष रुपये आहेत, त्यातून त्याने 10 रुपयांचा एक पेन विकत घेतला तर त्याच्याजवळ शिल्लक रुपये किती? तर क्ष वजा 10 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 40वा प्रश्न आहे, पहा, इथं चित्र दिलेले आहेत. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा, इथं प्रश्न दिलेला आहे, रिक्षा या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांची एकूण संख्या. रिक्षा 1, 2, 3, 4. पहा, सायकल या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? म्हणजेच आपल्याला या सायकलने येणारी किती मुलं आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 मधून 4 कमी करावे लागतील, म्हणजे राहिले 3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी आता विभाग 3 सुरू करूया आपण, इंग्रजी. याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे नाहीत? पहा, या ठिकाणी म्हणजे ABCD नुसार नाहीत, या क्रमानुसार. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा पर्याय आपल्याला योग्य आहे. तर 42वा प्रश्न, सोबतच्या चित्राशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा. याच्यामध्ये लिव्ज याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. त्यानंतर हे पहा, इथं काय दिले? नाव दिले, त्याची आकृती दिलेली, म्हणजे सर्कल, वर्तुळ, तसं ट्रायंगल, त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे आपलं. 44, खालील पर्यायातून अयोग्य विरामचिन्हाची जोडी शोधा. क्वेश्चन मार्क बरोबर आहे, फुल स्टॉप बरोबर आहे, एक्सक्लामेटरी मार्क या ठिकाणी हे चुकीचं झालेलं आहे, कॉमा देखील बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी राहील. आता 45वा प्रश्न आहे, सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो? या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, ज्या बाणाची दिशा तीच आपल्या हाताची दिशा. पहा, या ठिकाणी तो बाण जो आहे तो लेफ्ट म्हणजे डावीकडे वळत आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 45चं 1. 46, पहा, तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते अभिवादन वापराल? तर आपण एखादा मित्र जर आपला असेल तर आपण काय त्याला म्हणतो? हॅपी बर्थडे, म्हणजेच 46चा पर्याय क्रमांक 3. खालील शब्दकोड्यात दोनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा. आता कोणतं येईल? CAT, कॅट जर लिहिलं आपण तर TABLE, टेबल बरोबर आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणता पर्याय रंगाचे नाव दर्शवत नाही? आता या ठिकाणी रेड, पिंक, ग्रीन आहे, तर स्काय जे आहे ते रंगाचं नाव दर्शवत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आपलं. 49, सोबतचे चित्र पहा, या प्राण्याच्या घराचे घर पर्यायातून शोधा. तर सिंह कुठं राहतो? केव म्हणजे गुहेमध्ये राहतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे.
50. सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. आता शेजारी काय आपल्याला दिलेलं आहे चित्र? बॉक्स. बॉक्सचा यमक जुळणारा फॉक्स. पर्याय क्रमांक 2. विभाग 4 बुद्धिमत्ता. पहा याच्यामध्ये आहे 51वा प्रश्न आहे. सौरभच्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती? उजव्या हाताला जर पूर्व दिशा आहे तर पाठीमागची दिशा कोणती येईल? त्याची दक्षिण येईल. पर्याय क्रमांक 4. रंग, औ, द, गा, बा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधोमध येणारे अक्षर कोणते? तर याच्यापासून औरंगाबाद हा शब्द तयार होईल अर्थपूर्ण, आणि याच्यामध्ये बरोबर मध्ये मध्य अक्षर कोणते? ते गा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. 53. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते ते पर्यायातून शोधा. तर प्रश्न आकृती आपल्याला दिलेली, याचं जर आपण पाण्यात प्रतिबिंब पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. तर 54वा प्रश्न आहे. पहा खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. याच्यामध्ये जानेवारी, एप्रिल, सप्टेंबर आणि जून असे 4 महिने दिलेले आहेत. तर याच्यामध्ये हे जे बाकीचे महिने आहेत हे 30 दिवसाचे आहेत आणि जानेवारी मात्र 31 दिवसाचा आहे, त्यामुळे इथे 54चा एक पर्याय आहे. त्यानंतर 55 मध्ये पहा आपल्याला इथं बाण दिलेले आहेत, सर्व एकमेकाच्या विरुद्ध बाण आहेत. जे बाणाचे जे टोके आहेत ते 4 इथं दिले, इथेही 4 आहेत, इथेही 4 आहेत, तिथे 4 आहेत, पण सर्व टोके जे आहेत सर्व बाणांचे एकमेकाच्या विरुद्ध आहे. मात्र इथंच फक्त या ठिकाणी या बाणाला एक टोकच नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्या येईल. 55चं 3. आता 56. कासवाला वाघ म्हटले, वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला जिराफ म्हटले, जिराफाला लांडगा म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता? पहा सोंड आपल्याला जनरल माहिती हत्ती आहे, मग हत्तीला काय म्हणायचंय? जिराफ. या ठिकाणी पर्याय येईल 3. 56चा 3. 57. बा 13, 9, 4, 15, 16, 8, 32, 26, 18, 20 वरील संख्या मालिकेत 4च्या पाड्यातील एकूण किती संख्या आल्या आहेत? तर आपण जर पाहिल्या पहा 4, 16, 8, 32, 20 अशा प्रकारे 5 ज्या संख्या आहेत त्या आलेल्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 98. या ठिकाणी बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आपल्याला त्रिकोण दिसत आहेत जास्त, पण या ठिकाणी फक्त 2 त्रिकोण आहेत, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की या ठिकाणी त्रिकोण तयार झाला, पण या ठिकाणी वक्ररेषा आहे. त्रिकोण ह्या 3 सरळ रेषेने तयार होतो, वक्ररेषेने नाही, म्हणजे फक्त हा मोठा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, असे 2 त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. तर 59. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. म्हणजे वस्तुमान जे आपण म्हणतो त्याला मोजण्याचा एकक आहे आपलं ग्रॅम, तर धारकता आपण कशात मोजतो? लिटर. म्हणजेच 59चा पर्याय क्रमांक 3. 60. पहा या ठिकाणी सहसंबंध दिलेला आहे. ह्या आकृतीचा ही आकृती आहे, ही अशी होते, तर ही आकृती कशी होईल? या ठिकाणी त्रिकोण सरळ आहे तो उलटा झालाय, म्हणजे या ठिकाणी सुद्धा ही जी कमान आहे ही आपली खाली येईल. हे पहा खाली आलेली कमान 3 आहेत, पण याच्यामध्ये भरीव होता तो रिकामा झाला. या ठिकाणी भरीव आहे तो देखील काय होईल? रिकामा होईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 60चा 1. पहा खालीलपैकी तुम्हाला कोणाशी मैत्री करायला आवडणार नाही? तर पहा राजू गरजू मित्रांना मदत करतो, याच्याशी आपल्याला मैत्री करायला आवडेल का? आवडेल. त्याच्यानंतर रेहान वर्गातील मित्रांशी सतत भांडतो, याच्याशी आपल्याला मैत्री करायला आवडणार नाही. ब लक्षात ठेवा, ब एक बरोबर. माधव तुमच्या चुका दाखवून तुमच्या चुका सुधारण्यास मदत करतो, है की नाही? याला सुद्धा याच्याबरोबर सुद्धा आपल्याला मैत्री करायला आवडेल, म्हणजे फक्त जे आहे तर रेहान वर्गातील मित्रांशी सतत भांडतो याच्याबरोबर आपल्याला मैत्री करायला आवडणार नाही. फक्त या ठिकाणी रेहान. पर्याय क्रमांक 3. 61चं 3. त्यानंतर खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसते ते पर्यायातून शोधायचं आहे. या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 ही आपल्याला आरशातील प्रतिमा त्याची दिसेल, म्हणजे 62चं 3. 63. सोबतच्या विनाकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न आहे फक्त चौकोनात एकूण किती अक्षर आहेत? फक्त चौकोनात विचारलेले पहा. या ठिकाणी हे आहेत, पण ह्या वर्तुळात पण आहे, हा त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, चौकोनात आहे, हा वर्तुळात आहे, चौकोनात आहे. फक्त चौकोनात जर असेल तर मग एकच अक्षर आहे, म्हणून 63चा पर्याय क्रमांक 2. तर आता 64. विकास मेघापेक्षा लहान आहे, दीपा ही केशव व कावेरीपेक्षा
मोठी आहे पण मेघापेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण? या ठिकाणी आपला उत्तर येईल मेघा. पर्याय क्रमांक 1. 64चं 1. 65. 1 सप्टेंबरला गुरुवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 3. फक्त अ आणि क या ठिकाणी शुक्रवार आणि गुरुवार हे दोन्ही वार जे आहेत ते या महिन्यामध्ये 5 वेळा येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधायची. ही प्रश्न आकृती आहे, याच्यासारखी तंतोतंत दिसणारी आकृती या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 67. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? याच्यामध्ये पहा, आपल्या लक्षात येईल की 7चा पाडा जो आहे या ठिकाणी दिलेला आहे तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक मग 7 5 35, पर्याय क्रमांक 2. 67चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. त्यानंतर खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा. पहा, या ठिकाणी देखील 5च्या पाड्यातील या ठिकाणी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे पर्यायामध्ये सुद्धा 5च्या पाड्यातील 15 ही संख्या आहे, म्हणजे 68चा 3 हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर आपण पाहूया 70. एका सांकेतिक भाषेमध्ये डावा, पहा हे डा आणि हे वा, न थ नी, न हे थ साठी आहे आणि हे नी साठी आहे असे लिहिले तर पक्षांच्या समूहदर्शक शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल? आता समूहदर्शक शब्दाला काय म्हणतो आपण? पक्षांच्या थवा. मग थचं काय येईल? या ठिकाणी पहा, मधलं अक्षर हे चौरस, इथं चौरस आहे. त्यानंतर वा साठी काय आहे? पहा, वा साठी स्टार आहे. मग चौरस आणि स्टार, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 70चं 1. संजना व नेहा यांच्या वयातील फरक 7 वर्ष आहे, आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्ष असेल? पहा, कोणतेही 2 व्यक्ती असेल तर त्यांच्या वयाचा फरक हा आयुष्यभर कधीही बदलत नाही, म्हणून आता 3 वर्ष आहे, 7 वर्ष फरक आहे, तर आणखी 3 वर्षांनी देखील 7 वर्ष फरक राहणार आहे, म्हणजेच 71चं 4. पहा 72. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. पहा, येथे या ठिकाणी चिन्ह मालिका आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी अगोदर फक्त त्रिकोण आहे, त्यानंतर त्रिकोण चौकोन, त्याच्यानंतर त्रिकोण चौकोन स्वास्तिक, त्यानंतर त्रिकोण पहा त्रिकोण चौकोन स्वास्तिक आणि गोल हा पर्याय या ठिकाणी येईल. 72चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर 73. एका सांकेतिक भाषेत 14ला 5 म्हटलंय, 26ला 8 म्हटलंय, 37ला 10 म्हटलं असं लिहित आहेत, तर त्याच भाषेमध्ये 42 ही संख्या कशी लिहाल? या ठिकाणी काय केलेलं आहे? या दोन संख्यांची बेरीज केली, 4 आणि 5. पहा, 6 आणि 2 8, 3 आणि 7 10, तर 4 आणि 2 ची किती? 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 73चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 74. पहा, आता खालील संख्या मालिकेत चुकीचे पद शोधा. चुकीचे पद कोणता आहे? या ठिकाणी पहा, आता 8च्या पाड्यामधील ह्या सगळ्या संख्या आहेत, तर या ठिकाणी फक्त 68 हा जो पर्याय आहे हा काही 8च्या पाड्यामध्ये नाही, त्याच्यामुळं आपला पर्याय क्रमांक चुकीचं पद जे आहे 68 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 74चं 1. 75. एका दोरीचे 5 समान तुकडे करण्यासाठी ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? आता उदाहरणार्थ आपण इथं एक शेवटचा पर्याय पाहूया. पहा, बरेचसे मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. ही एक दोरी आहे आणि याचे आपल्याला तुकडे किती करायचे आहेत? 5 करायचे आहेत, म्हणजेच 1 2 3 तुकडे झाले, 4 आणि 5. पहा, 1 2 3 4 आणि 5. मग कितीदा कापली? 1 2 3 4. किती वेळा कापली? 4 वेळा, म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 येईल. अशा प्रकारे आपण ह्या मंथन प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन या ठिकाणी पाहिलं. तर तुम्ही देखील तुमचे प्रश्न जे आहे ते याच्यानुसार चेक करा आणि एक अंदाज घ्या की आपल्याला किती मार्क पडतील. चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कामाचा वाटला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.